त्या तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली। येशू ख्रिस्ताने काय सांगितले आम्हाला? म्हणा शांतीची सुवार्ता, म्हणा शांतीची सुवार्ता। बघा माणसाला आज काय ऐकण्याची इच्छा आहे? आम्हाला शांती कशी मिळेल, आम्हाला शांती कोण देऊ शकतं, है ना? जगामध्ये शांती घालतात लोक, शांती मिळावी म्हणून शांती घालायला सांगतात, पण शांती कितीतरी लोकांनी आजपर्यंत घातली। पोराची घातली, पुरीची घातली, सुनाची घातली, है ना? प्रत्येक माणसाची शांती घातलेली आहे, घरादारापासून तर माणसापर्यंत, परंतु माणसाला काही शांती मिळाली नाही, त्या घराला काही शांती मिळाली नाही अजून। ज्याने शांती घालायला सांगितली तो कमवून बसला, हालेलुया, तो कमवून बसला, पण मानवाला अजून शांती मिळाली नाही। तर प्रश्न हा आहे की शांती कोण आम्हाला देईल, शांती आम्हाला कोण देऊ शकतं, शांती आम्हाला कशी मिळेल, आणि शांती मिळण्यासाठी आम्हाला काय केलं पाहिजे, आहे ना? जगामध्ये कोंबडे कापले जातात, बरोबर आहे ना? बली केलं जातं, हवन केलं जातं, कोंबडे कापले जातात, बोकडे कापले जातात, जे जे सांगितलं जातं जगामध्ये आज ते सगळं काही केलं जात आहे। इच्छा काय त्या मागे? की मनुष्याला त्याच्या घरामध्ये शांती मिळाली पाहिजे, परंतु हे केल्याने देखील माणसाला आज शांती मिळत नाही। शांती मिळण्याचं स्थान आणि ठिकाण आणि नाव एकच आहे, आणि ते नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त। तो या जगामध्ये आला, आणि परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्ही आणि मी पाहतो, तुम्ही जे दूर देवापासून दूर गेलेले होतात त्या लोकांना त्यांनी शांतीची सुवार्ता सांगितली। देवाने जगामध्ये येऊन चांगलं काम केलंय। प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, कधीच त्यांनी पक्षपात केला नाही, वर पा, भेदभाव केला नाही, माझं तुझं केलं नाही, जात केलं नाही, धर्म बघितला नाही। ज्या माणसाला गरज आहे, प्रभू येशू ख्रिस्त 2023 वर्ष होऊन गेले या जगामध्ये आलेला, आणि ज्या माणसाला शांती हवी आहे, प्रभू येशू ख्रिस्त त्या माणसापर्यंत शांती घेऊन जात होता, कारण स्वर्गातून तो आलेला होता, हालेलुया। आणि जे जे लोक अशांतीमध्ये आहेत त्या लोकांपर्यंत ही सुवार्ता घेऊन तो गावामध्ये खेड्यामध्ये जाऊन फिरत होता। कोणताही स्थान, ठिकाण, गाव, नदी, किनारा, मशानभूमी प्रभू येशूने सोडलेली नाही, आणि त्यांनी त्याचं काम केलेलं आहे। आणि देवाच्या वचनात तुम्ही आणि मी पाहतो की त्यांनी येऊन काय सांगितली? सुवार्ता, म्हणा चांगली बातमी। सुवार्ता म्हणजे काय? म्हणा चांगली बातमी। आणि शैतानाला कधीच आवडत नाही की तुम्ही आणि मी आज काय शांतीमध्ये असावं। त्या दुष्टाला, त्या राक्षसाला कधीच आवडत नाही तुमच्या आणि माझ्या जीवनात, तुमच्या आणि माझ्या घरात, कुटुंबामध्ये शांती असावी। आणि पहिल्या घरामधली शांती भंग करणारा तो आहे पहिला, लुसिफर। त्यानेच मानवाच्या घरातली शांती भंग केली, आणि आज देखील संपूर्ण जगातल्या मानवाच्या जीवनातली शांती भंग करणारा हा तो राक्षस आहे। आणि म्हणून त्या राक्षसाला जर तुम्हाला आणि मला हरवायचं असेल, पराजित करायचं असेल, तर तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेवरती विश्वास ठेवणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे। देव ज्ञान आम्हाला भेटणं फार गरजेचं आहे। आणि ज्यावेळेस देवाची सुवार्ता तुम्ही आणि मी ऐकतो, त्यावेळेस तुम्हाला आणि मला त्या सुवार्त्याच्या द्वारे तुम्हाला आणि मला शांती मिळते। येशू मसीह की। आणि त्याने येऊन जे तुम्ही दूर होता त्या तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली, जे जवळ होते त्यांनी ही शांतीची सुवार्ता सांगितली, म्हणा शांतीची सुवार्ता सांगितली।
देवाची काय इच्छा आहे की आता ख्रिस्त या जगात आला आणि त्यांनी सुवार्ता गाजवली आणि लोक शांती घेऊ लागले, शांतीने राहू लागले. म्हणजे त्यांच्या घरातल्या सगळ्या इडा पिडा देवानं काय केल्या आहेत, दूर केलेल्या आहेत. बरोबर आहे ना? मग आता प्रश्न हा आहे की ज्या ज्या लोकांना ख्रिस्त येशूच्या नावात विश्वासाच्या द्वारे शांती मिळाली आहे, त्या लोकांनी देखील ही शांतीची सुवार्ता घेऊन जगामध्ये गावातल्या लोकांना जाऊन सांगायला हवी आहे. जर तुम्हाला मिळाली, जर मला मिळाली, तर तुमचं आणि माझं कर्तव्य आहे की तुम्ही आणि मी देखील ही शांतीची सुवार्ता माणसांपर्यंत घेऊन जा. जगामध्ये आज कितीतरी लोक आहेत, कितीतरी माणसं आहेत, कितीतरी घरं आहेत, त्यांच्या घरामध्ये शांती नाही आहे, सुख नाही आज, समाधान नाही आज, आनंद नाही आज. परंतु आज तुमच्या आणि माझ्या जीवनाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये शांती लाभलेली आहे. येशू मसीह की हा. मग आम्ही प्रभू येशूच्या नावामध्ये आज या जगातल्या लोकांसंग शांतीने बोललं पण पाहिजेत. कसं बोललं पाहिजेत? शांतीने. हा, ख्रिस्ताच्या वतीने आम्ही वकिली करावी आणि त्या लोकांना आम्ही शांतीने बोलावं. देवाचे लोक शांतीने बोलणारे पाहिजेत, फाड 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 बोलणारे नको आहेत. येशू प्रभू की फाड फाड थाड थाड बोलायचं नाही. प्रेमाने बोला, सत्याने बोला आणि शांतीने बोला. तुमच्या आणि माझ्या हृदयात राहणारा प्रभू फाड फाड बोलणारा नाहीये, शांतीने बोलणार आहे. म्हणा, शांतीने बोलणार आहे. जर तो आमच्यामध्ये आलेला आहे तर आमच्या पती बरोबर, पत्नी बरोबर, लेकरांबरोबर, कुटुंबाबरोबर, फॅमिली बरोबर, आमच्या शेजाऱ्यांबरोबर आम्ही शांतीनेच बोलावं. तुम्हाला वाटतंय की समोरचा माणूस बदलावा, त्याचं जीवन बदलावं, त्याचं घर बदलावं, ती जबाबदारी आमच्यावरती आहे. जर तुम्ही आणि मी शांतीने जर बोललो तरच देवाचा आत्मा जो आहे त्या समोरच्या व्यक्तीला स्पर्श करेल. म्हणा सगळेजण आमेन. आणि जर तुम्ही आणि मी शांतीने बोललो नाही तर त्या लोकांना देवाच्या शांतीचा स्पर्श होणार नाही. समोरचा व्यक्ती आपल्या बरोबर कसाही वागू द्या, कसाही बोलू द्या, पण आम्हाला देवाच्या वतीने शांतीने त्याच्या बरोबर बोलणं गरजेचं आहे. कारण आमच्या मधून कोण बोलतो? म्हणा, देव बोलतो, पवित्र आत्मा बोलतो. हा, कोण बोलतो? हा. आणि आम्हाला सत्य जे आहे ते लोकांच्या समोर ठेवण्यासाठी देवाने उभे केलेलं आहे. काय आमच्यामध्ये आज सत्य आमच्यामध्ये ठासून 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 भरत आहे देवाचा आत्मा. आणि हे सत्य आमच्या मधलं या लोकांमध्ये जाऊन तुम्हाला आणि मला मांडायचं आहे. सगळ्या बातम्या तुम्ही मांडताना लोक पाहतात, आपापले प्रॉब्लेम समस्या मांडताना लोकांसमोर, घरासमोर, अधिकाऱ्यांसमोर, पोलिसांसमोर तुम्ही आणि मांडताना पाहतो. परंतु आज आम्हाला, तुम्हाला आणि मला ही शांतीची सुवार्ता घेऊन लोकांसमोर मांडायची आहे. कौन जाएगा, कौन मेरे लिए, प्रभु तू मुझको भेज, मैं जाऊंगा. प्रभु तू मुझको भेज, मैं जाऊंगा. कोण जाईन ही शांतीची सुवार्ता घेऊन लोकांच्या समोर ओरडून ओरडून मांडेल, लोकांना ओरडून ओरडून ती सुवार्ता सांगेल. घरामध्ये जाल तर सुवार्ता सांगा, कुटुंबामध्ये जाल सुवार्ता सांगा. येशू राज्याविषयी, देव राज्याविषयी त्यांना सांगा. कारण देवाचं राज्य हे बोलण्यात नाही, तर देवाचं राज्य हे सामर्थ्यात आहे. म्हणा सगळेजण आमेन. म्हणून आम्ही सत्य लोकांसमोर मांडावे. सत्य कधीच हरत नाही, सत्य कधी पराजित होत नाही, सत्याचा नेहमी विजय होतो.
म्हणा सगळेजण आमेन. आमेन. सत्याचा काय होतो? विजय. म्हणा सगळेजण विजय होतो. विजय होतो. काय सत्य आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यावरती ती प्रीती केलेली आहे. काय केलेली आहे? प्रीती. आम्ही दूर गेलो म्हणजे काय आहे? आम्हाला जवळ करण्यासाठी, आम्हाला त्याच्या कुटुंबात घेण्यासाठी, आम्हाला कवटाळून घेण्यासाठी, आम्हाला देवाच्या घरात येण्यासाठी देवाने आज आमच्यावर काय केलं आहे? बोला सगळेजण. म्हणा प्रेम केलं आहे, प्रेम केलं. प्रीती केली आहे. सगळेजण म्हणा प्रेम केलं आहे, प्रेम केलं आहे. प्रीती केली आहे. प्रीती केली आहे. ख्रिस्त आमच्या जीवनावर काय प्रेम केलं, कशी प्रीती केली, की आज प्रीती तुम्ही आणि मी पवित्र शास्त्रातून कालवरीच्या वधस्तंभावरती पाहतो. तेरे प्यार को मेरा सलाम, तेरे प्यार को मेरा सलाम, तेरा प्यार प्यार प्यार, तेरा प्यार, तेरा प्यार प्यार प्यार, तेरा प्यार. काय प्रेमाचं वर्णन करावं प्रभूचं. मानव जातीसाठी त्यांनी वधस्तंभावरती आपलं प्रेम प्रगट केलं. हे काय प्रेम साधारण आहे का? त्याच्या वधस्तंभाकडे आणि त्याच्या जीवनाकडे तुम्ही आणि मी पहा. आमच्यावर त्यांनी खरं प्रेम केलं आणि खऱ्या प्रेमाच्या बदल्यामध्ये आज या संपूर्ण जगाला तो एक साक्षीदार, इतिहास घडवणारा असा तो ख्रिस्त बनलेला आहे. तर त्याने जी काही आपली प्रीती आहे लोकांच्या समोर जाहीर करून दाखवली, तशीच आज आमच्या जीवनात जर ख्रिस्ताची प्रीती आलेली आहे तर ती प्रीती देखील आज या जगातल्या लोकांसमोर आम्ही जाहीर केलं पाहिजे. हा मी ख्रिस्तावर प्रेम करतो, हा मी पवित्र शास्त्र वाचतो, हा मी देवाचा धन्यवाद करतो, हा मी चर्चला जातो, हा मी देवाची आराधना करतो, हा मी प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा कार्य करतो. जगाच्या समोर आम्हाला जाहीर करावा लागेल. बोला सगळेजण आमेन. या संपूर्ण जगातील लोकांसमोर आम्हाला जाहीर करायचं आहे, आव्हान करायचं आहे की आम्ही देवावरती प्रेम करतो, कारण आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने मानव जातीवरती तेवढं प्रेम केलेलं आहे. त्यांनी जर जगाच्या समोर जाहीर करून दाखवलेला आहे, त्याचा वधस्तंभ सगळ्या जगात गाजवला जातो आज. त्याचं पवित्र शास्त्र सगळ्या जगामध्ये सांगितलं जातं आज. कुठला माणूस भेदभाव बघत नाही, पक्षपात बघत नाही, गरीब बघत नाही, श्रीमंत बघत नाही. प्रत्येक गावामध्ये, शहरामध्ये, गल्लीमध्ये, बाजारामध्ये, गावागावामध्ये, शहरामध्ये, श्रीमंताच्या घरात, गरीबाच्या घरामध्ये आज परमेश्वराची सुवार्ता प्रभू येशूच्या नावामध्ये लोक घेऊन जात आहे. किती आनंद आहे. जर त्याचा वधस्तंभाने त्याचं पवित्र शास्त्र जर खोटा असतं, त्याचं प्रेम जर खोटा असतं, तर आज आम्हाला या जगामध्ये जाऊन त्याची सुवार्ता सांगण्याची गरज पडली नसती. असती का गरज? काय गरज आहे सांगायची? त्याचं प्रेम जर खोटा आहे तर खोट्याला कोण गाजवीत बसल? बरोबर आहे ना? पण जे खरं असताना त्या खऱ्याला माणूस गाजवीत असतो, कारण प्रभू लपून राहिला नाही. इतिहासामध्ये नोंद केली गेली त्याची अफाट प्रेम आणि जनतेच्या समोर, लोकांच्या समोर आज त्याचं प्रेम दिवसांदिवस प्रगट होत चाललेलं आहे. सगळ्या लोकांना, सगळ्या मनुष्याला, सगळ्या स्त्रियांना, सगळ्या पुरुषांना आज देवाचं प्रेम सांगितलं जातं. आमच्यामध्ये आलेल्या ख्रिस्ताची जी प्रीती आहे ती आम्हाला देखील जगासमोर जाहीर करावा लागेल. जर ख्रिस्त जगामध्ये जाहीर करत होता, त्या काळामध्ये लोकांमध्ये जाऊन सांगत होता, गावामध्ये जाऊन सांगत होता, खेड्यामध्ये जाऊन सांगत होता, तर मग आमच्यामध्ये जर तो ख्रिस्त आलेला आहे त्याची प्रीती देखील आम्हाला या जगामध्ये जाऊन सांगावी लागेल, गाजवावं लागेल. काही लोक म्हणतात आम्ही नाही सांगणार, आम्ही नाही ख्रिस्ताविषयी सांगणार, आम्हाला काय सुवार्ता सांगण्याची गरज आहे. सुवार्ता म्हणजे चांगली बातमी सांगता तुम्ही लोकांना. काय सांगतात? चांगली बातमी सांगतात. तुम्ही त्या लोकांचा जीव वाचवतात, त्या लोकांना शांती देतात. तुम्हाला फुकट मिळालंय सुवार्ता.
बातमी, तुम्हाला शांती फुकट मिळाली. 5,000 रुपये लागतात शांती घालायला, 10,000 रुपये घालतात शांती द्यायला घालायला. तुम्हाला देवाने फुकट दिली आमेन. का? दिले कोणी 10,000 20,000 बंडल काढून या ठिकाणी? नाही. तुम्हाला फुकट मिळाली शांती सुवार्तेच्या द्वारे. जर त्यांनी शांतीची सुवार्ता आमच्यापर्यंत पोहोच केली नसती तर आज आम्ही दूर गेलेले देवापासून लोक देवाच्या घरात येऊन बसलो नसतो. आज देवाच्या कुटुंबात आम्ही बसलो नसतो. देवाचा धन्यवाद आम्ही केला नसता. देवाची स्तुती आम्ही केली नसती. पवित्र शास्त्र आम्ही वाचलं नसतं. देवाचे गाणे आम्ही गायले नसते. देवाच्या कामासाठी आम्ही पैसा अडका दिला नसता. काहीच केलं नसतं आम्ही. ते जर खोटं असतं तर येशू मसीह की मग पहा त्याच्या प्रेमाकडे. म्हणून आम्हाला देखील जगाच्या समोर ही सुवार्ता घेऊन जायची आहे. येशू मसीह की सुवार्ता काय करायची आहे? जगासमोर. जगासमोर, जगातल्या लोकांसमोर आम्हाला घेऊन जाणं महत्वाचं आहे. कारण आम्हाला देखील वाटतं ना, ते जगातले लोक फिरतात इकडं तिकडं त्यांचे प्रयत्न चालू आहेत पण सक्सेसफुल नाही होत. आज त्यांना देखील आम्हाला देवाच्या घरात आणलं पाहिजे. किती मोठी जबाबदारी आहे. हालेलुया. किती मोठी जबाबदारी आहे आज. त्या लोकांना देखील शांती मिळावी, त्या लोकांना देखील आनंद मिळावा, देवाची ओळख व्हावी. याला तर म्हणतात समेटाची सेवा. तुम्ही जर त्या लोकांना सांगितलं आणि त्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला तर तुम्ही त्या लोकांना देवासंग भेट घालून देता. म्हणजे आमची ड्युटी काही साधारण आहे का? जगामधील जेवढे लोक तुम्ही आणि नोकरदार पाहतो, पगारवाले पाहतो, त्यांच्याही पेक्षा तुम्ही आणि मी सुवार्ता सांगणारे लोक, त्यांची ड्युटी सगळ्यात मौल्यवान आहे. ते संघ तर आमदारासंघ भेटून देतील आम्हाला, मंत्र्यांसंघ भेटून देतील आम्हाला, पंतप्रधान साहेबांसंघ भेटून देतील आम्हाला. पण आम्ही असे लोक आहोत की आम्ही या पापी माणसाला, देवापासून दूर गेलेल्या माणसाला देवासंघ भेटून देणारे आम्ही माणसं आहोत. आमेन. देवाची त्यांना भेट, देवाची त्यांना गाठ घालून देणारे आम्ही माणसं आहोत. आमची नोकरी या जगातल्या नोकरीपेक्षा सगळ्यात श्रेष्ठ नोकरी आहे. पण लोक ही नोकरी करायला नको नको म्हणतात. देवासंग भेट घालून देणं म्हणजे साधारण नोकरी आहे काच? हालेलुया. दूर गेलेल्या लोकांना देवाच्या जवळ तुम्ही आणि मी घेऊन येतो. देवाचं दर्शन तुम्ही आणि मी त्या लोकांना देणारे आहेत. जे जवळ आहे त्यांना पण सुवार्ता सांगा. जे देवापासून लांब गेलेले आहेत त्यांना पण देवाकडे घेऊन या. हालेलुया. एक एक आत्मा देवाच्या राज्यामध्ये तुम्ही आणि मी ज्यावेळेस येतो ना, आमच्या जीवाला किती आनंद होतो. आणि आमच्यापेक्षा प्रभूच्या जीवाला किती आनंद होत आहे की हरवलेला मेंढरो देवाच्या घरामध्ये आलेला. आमेन. देवाला आनंद झाला व फार. येशूला आनंद झाला. हव्या सरण. देवाला आनंद झाला व फार. येशूला आनंद झाला पार. हो पाप्याचं तारण झालं मज. पाप्याचं तारण झालं. काय झालं? पाप्याचं काय होतं? तारण. तारण होतं. त्याला देवासंग भेटवणं म्हणजे साधारण गोष्ट नाहीये. कुणी किती पैसा जरी वाचला तरी देवाची भेट होत नाही बरं का. ही जर भेट आम्हाला घालून द्यायची असेल एखाद्या माणसाला, चल देवाचं दर्शन तुला दाखवते मी, चल देवासंग तुला भेटून देते, देव काय तुला दाखवते, देवाचं सामर्थ्य काय तुला दाखवते, देव कसा निरोगी करतो तुला दाखवते, देव कसा सामर्थ्यवान आहे तुला दाखवतो. हाताला धरा त्या माणसाला, चल तुला देवाची भेट घालून देते. इतक्या दिवस करून 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 तू थकून गेला ना, चल माझ्या बरोबर, मी तुला देवाची ओळख करून देते. माझा देव कसा आहे, बस माझ्या समोर. हालेलुया. 10 मिनिटं 15 मिनिटं घेऊन तिला बसा आणि देवाचं गाणे गा, 1-2 गाणे, आणि देवाची सुवार्ता तिला सांगा, त्याच्याकडून प्रार्थना करून घ्या. बघा मी तुम्हाला सांगेल, त्या 5 मिनिटाच्या 10 मिनिटाच्या प्रार्थनेमध्ये त्या व्यक्तीला देवाची शांती मिळेल, देवाचं दर्शन तिला मिळेल. जर तुम्हाला मिळालं, तुम्ही आज त्यांच्या घरात जरी प्रार्थना केली, त्यांच्या वावरात जरी प्रार्थना केली, त्यांच्यासाठी त्यांच्या झोपडीमध्ये जरी प्रार्थना केली, त्यांच्या बंगल्यात जरी प्रार्थना केली,
तर त्या व्यक्तीला तुमच्याद्वारे देवाची ओळख होऊन जाईल. तुम्ही त्या लोकांना देवासंग भेट घालून देणारे लोक आहात. आम्हाला तो भेटलाय ना. आमेन. आमेन. आम्हाला तो भेटलाय म्हणून आम्हाला पण तो देव दुसऱ्यांना देणं गरजेचं आहे. बोला सगळेजण आमेन. आमेन. आम्हाला पण देणं गरजेचं आहे. आणि आम्ही जर देत असाल तरच आमच्या जीवनाचं सेवा कार्य करणं सार्थक होईल. जर आम्ही दुसऱ्यांना देव वाटत नाही, देवाचा नियम, देवाचं पुस्तक, देवाचं पवित्र वचन जर दुसऱ्यांना आम्ही देत नाही तर या जगामध्ये आमची सेवा कार्य करणं व्यर्थ आहे. आणि हे व्यर्थ होऊ नये यासाठी तुम्हाला आणि मला देवाने समेटाची सेवा लावून दिलेली आहे. कशाची सेवा? समेटाची सेवा. माणसांना देवाबरोबर भेट घालून द्या. येशू मसीह की पुढे असं लिहिलंय, जे जवळ होते त्यांना ही शांतीची सुवार्ता सांगितली. जे जवळ होते त्यांना देखील म्हणा शांतीची सुवार्ता सांगितली. मंडळीचं हे कर्तव्य आहे, मंडळीचं हे काम आहे की मंडळीतल्या लोकांना सुवार्ता सांगणं फार गरजेचं आहे. 388 वेळा बायबलमध्ये हा शब्द आलेला आहे की सृष्टीला सुवार्ता सांगा. चांगली बातमी लोकांच्या कानावरती पडू द्या. येशू मसीह की पुढे जाऊया. यव्हानाचं पुस्तक आपण काढूया. त्यांच्याकडे पवित्र शास्त्र आहे, त्यांनी काढूया. यव्हानाचं शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि वचन क्रमांक 13 आपण वाचूया. आपल्या मित्रांकरता आपला प्राण द्यावा, ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. ऐकलंय का सगळ्या जणांनी? काय लिहिलं आहे? आपल्या मित्रांकरिता. हा, क्या बात आहे. मला समजलं तर तुम्ही धन्य. आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा, यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. मित्रासाठी कोण प्राण देते? घरातल्यांसाठी सगळे देते ना. रक्त देतील, हात देतील, अवयव काढून देतील, किडनी काढून देतील, डोळा काढून देतील. घरातल्या लोकांसाठी अवयव अवेलेबल असतात, बरोबर आहे की नाही? रक्त अवेलेबल असेल, पण परका जर मनुष्य असेल तर त्याच्यासाठी कोण ही प्रीती दाखवेल? जीव देणार का? जेलमध्ये जाणार का? खुनाचा आरोप स्वतःवरती घेणार का? कुठाने तो करू द्या आणि जेलमध्ये आम्ही जावा, होईल का? असं होऊ शकतं? असं हाय जगामध्ये उदाहरण की मी जेलमध्ये जायला तयार आहे, माझ्या पोराने खून केले आणि शिक्षा बाप भोगायला तयार आहे. मग तुम्ही आणि मी या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये पाहतो हे प्रभूचं प्रेम आहे, हे देवाचं प्रेम आहे, हे ख्रिस्ताचं प्रेम आहे. त्याने आपल्या लोकांसाठी प्रीती दाखवली. तुमचं आणि माझं नातं आहे का ख्रिस्ताबरोबर? तुम्ही आणि मी परके लोक आहोत, विधर्मी लोक आहोत. आम्ही देवाचे लोक नाही आहेत, आम्ही मेंढवाड्यातले लोक नाही आहेत. फक्त इस्रायल राष्ट्र त्याचे लोक आहेत. फक्त इस्रायल त्याचे खरे वंशज, खरे मुलं त्याचे ते आहेत. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आज इस्रायल झालेले आहेत तर तुम्ही आणि मी आहोत विश्वासाच्या द्वारे देवाची मुले झालेत. म्हणून तो या ठिकाणी म्हटलाय की माझ्या लोकांसाठी माझा मी जीव देतोय. पण अशी काही लोक आहेत जे मेंढवाड्यातून, माझ्या कळपातून बाहेर देखील आहे, त्यांच्यासाठी देखील मी सोय करत आहे. असंच आम्ही या ठिकाणी येऊन बसत नाहीये. महाराष्ट्रामध्ये अशीच देवाची सेवा कार्य, प्रार्थना, आराधना, स्तुती, स्तवन केली जात नाहीये. त्यांना कळालेलं आहे की स्वतःच्या लोकांसाठी देखील देवाने जीव दिलेला आहे. आणि जे परके लोक आहेत, विधर्मी लोक आहेत,
अन्य जातीचे लोक आहेत, अन्य धर्माचे जगातल्या प्रमाणे बोलण्याप्रमाणे लोक आहेत, त्यांच्यासाठी पण प्रभू येशू ख्रिस्ताने रक्ताचा एक एक थेंब सांडलेला आहे. एक एक थेंब प्रभूने त्या रक्ताचा सांडलेला आहे. आणि म्हणून तर या महाराष्ट्रामध्ये त्याची सेवा कार्य चालू आहे. महाराष्ट्रामध्ये त्याच्या नावाला धन्यवाद दिला जातो. वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक आज चर्चमध्ये येतात. कधीच भेदभाव केला जात नाही, कधीच माझं तुझं केलं जात नाही. त्यांना देखील पवित्र शास्त्र दिलं जातं. जो कुणी येतो त्याला देखील पवित्र शास्त्र वाचण्याचा अधिकार आहे. कुणी येऊ द्या, ज्याला गरज आहे देवाची त्यांनी पवित्र शास्त्र घ्या, त्याने देवाचे गाणे गा, त्याने मंदिरात या, त्याने देवाची स्तुती करा, त्याने पवित्र शास्त्र वाचा आणि देवाचं प्रेम समजून घ्या. आमेन. हजारो लोकांना आम्ही नवीन करार वाटतो. काय कारण त्याच्या पाठीमागं? हजारो लोकांना आम्ही सुवार्ता सांगतो. कारण काय? महाराष्ट्रातील लोक त्याचे नाही का? देवाने जगावर प्रेम केलेलं आहे. जगामध्ये आमचा महाराष्ट्र पण आलेला आहे. अंधभक्तांनो, आम्ही अंधभक्त नाहीयेत. अंधभक्तातून आम्ही बाहेर आलेलो आहोत. आंधळे नाहीयेत आम्ही लोक. आमच्या आंधळाची पट्टी सैतानाने जी लावलेली होती ना, आता ती निघाली आणि आता आम्हाला खऱ्या ईश्वराची ओळख झालेली आहे. येशू मसीह की जगामध्ये आमचा महाराष्ट्र देखील आहे आणि देवाने या महाराष्ट्रावरती देखील प्रीती केलेला आहे, प्रेम केलेला आहे. आमच्यासाठी देखील जीव दिला आणि आम्हाला देवाने त्याचं मित्र बनवलंय. आज किती आनंदाची गोष्ट आहे. कोणी कोणाला मित्र बनवतं का हो? श्रीमंत मुलगा श्रीमंत बरोबरच मैत्री करतो. आज गरीबाबरोबर करतं का? नाही. बघा त्याच्या मैत्री करण्याचे देखील परिणाम किंवा तुम्ही आम्ही पहा कोणाची संगत तो धरतो. चांगला मुलगा चांगल्या संगत. पण बघा प्रभूने जी मैत्री केलेली आहे ना, ती कोणाबरोबर केलेली आहे? पापी लोकांबरोबर. ध्यान द्या, त्याने मैत्री केलेली आहे. तो म्हणतो मी पाप्यास तारवण्यासाठी या जगात आलेलो आहे. पापी लोकांना वाचवण्यासाठी मी या जगामध्ये आलेलो आहे. पापी लोकांना वाचवण्यासाठी त्याने आपला प्राण, आपली प्रीती या ठिकाणी दर्शवलेली असते. तो निष्पाप निष्कलंक जीवन जगला. बायबलच्या वचनामध्ये लिहिलं आहे की प्रभूला पाप ठाऊक नव्हतं. पाप काय त्याला माहीतच नाहीये. हालेलुया. देवाच्या ठाई कपट कधी नसते. देव कधी गर्वाने भरलेला नाही, घमंडीने भरलेला देव नाहीये. ते काय टीव्ही मधली मालिका नाही अशी बनवली म्हणून बनवली. देवाचं खरं स्वरूप जर पाहिलं असेल, त्याच्या अंतःकरणात, त्याच्या काळजामध्ये कधीच कपट नसते. आपल्या तरी अंतःकरणामध्ये घडोघडी कपट येईन. घडोघडी आम्ही खोटे बोलू शकतो, घडोघडी आम्ही पाप करू शकतो, घडोघडी आम्ही वाईट वक्त एकमेकांना बोलू शकतो, काही करू शकतो आम्ही. पण जो स्वर्गातील परमेश्वर आहे, ज्यावेळेस मनुष्य रूप धारण करून या जगामध्ये आलेला आहे, त्यांनी काहीच चूक केली नसताना, काही पाप केलं नसताना, काही गुन्हा केला नसता, अपराध देखील केला नसताना तुमच्यावर माझ्यावर त्यांनी एवढे मोठं प्रेम दर्शवलं आहे. करा त्याच्याबरोबर मैत्री. आज या जगातल्या लोकांबरोबर मैत्री करून करून लोक जेलमध्ये गेलेत गुन्हा नसताना.